मित्रांनो, हा टॉपिक आहे रिकाम्या जागा भरा। आता आपण जेव्हा शाळेत शिकलो, कॉलेजमध्ये शिकलो, तेव्हा एक पर्टिक्युलर प्रकरण असायचं, एक पाठ असायचा। त्या पाठातून, त्या प्रकरणातून तुम्हाला एक वाक्य यायचं पेपरला, रिकाम्या जागा भरा, 4 ते 5 प्रश्न यायचे। आणि मग त्या प्रश्नामध्ये म्हणजे त्या प्रकरणामध्ये जे वाक्य आहे ते तुमच्या पाठ असलं पाहिजे अशी अपेक्षा शाळेवाल्यांना होती किंवा कॉलेजवाल्यांना होती। इथे ही स्पर्धा परीक्षा आहे। यामध्ये सगळे प्रश्न हे ओपन असतात। म्हणजे हा जो प्रश्न आहे, आता हा जो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे मी, हे वाक्य कुठेही नाही आहे, तुमचा सिलेबस नाही आहे की हा हे पेपर्स आहे, हे वाक्य आहे पाठ करा किंवा हे पुस्तक आहे पाठ करा, यातून तुम्हाला एक रिकामी जागा येईल असं नाही आहे। ही रिकामी जागा जनरल आहे, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे ना। मग तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये जी रिकामी जागा येते तर ती मराठीच्या दृष्टिकोनातून येते। तुम्हाला इथे काय समरसता, समरसता, समानता, समरसता, म्हणजे समरसता कुठंतरी तुम्हाला वाक्यात जोडायचं आहे। बघा, खालील पर्यायांपैकी रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून त्या वाक्याला अर्थ प्राप्त करा। आपल्या राष्ट्रध्वजाच्या केंद्रस्थानी धम्मचक्र आहे, तो बंधुभाव, समानता आणि समरसतेचा संदेश देतो, समरसतेपणाचा संदेश देतो, समरसतेचा संदेश देतो, समानतेचा संदेश देतो का समरसतेचे संदेश देतो। म्हणजे असं आहे ते। तुम्हाला समरसता, समरसता आहे, समरसता आहे का मसरसता आहे का समरसतेचे पाहिजे की समरसतेचा पाहिजे संदेश देतो, हे बघायचं आहे। म्हणजे मराठीत शब्द कोणता प्रॉपर लिहाल तुम्ही, म्हणजे इथे तुम्हाला सरळ सरळ मराठीच्या प्रॉपर शब्दाची तुम्हाला जाण आहे का ते बघितलं जाते। ठीक आहे ना। मग आता इथे काय आहे, समसरतेचा, समसरता नाही आहे, समरसता आहे, समरसता, समरसता हा शब्द प्रॉपर आहे, म्हणून तुम्हाला प्रॉपर शब्द विचारणार। म्हणून हा नाही, हा तर समसरतेचा आहे, आपल्याला समरसतेचा पाहिजे आणि म्हणून समरसतेचा हा, समरसतेपणा हा शब्द नाही आहे मराठीमध्ये, समरसतेपणा हा शब्द नाही आहे, समरसतेचा आहे। समानतेचा इथे लागणार नाही, कारण 4 ऑप्शन तुम्हाला समरसता दिसून राहिले, मग त्या ठिकाणी हा जो समानता आहे हा ऑप्शन येणार नाही। आणि हा समसरतेचे संदेश देतो, संदेश एकच आहे ना, म्हणून तो समरसतेचा संदेश देतो असं म्हणायचं, समरसतेचे नाही। इतकं बारीक तुम्हाला बघायचं आहे या लेक्चरमध्ये, या रिकाम्या जागांमध्ये। अशा तुम्हाला रिकाम्या जागा 2 ते 3 मार्कांना येईल। ती कोणती येईल, कोणत्या क्षेत्रामधली येईल सांगता येत नाही, म्हणून तुमचे मराठी शब्द अख्खेचे अख्खे पाठ असले पाहिजे, म्हणजे तुमचं वाचन जे आहे ते चांगलं दांडगं असलं पाहिजे। आता काही लोकांना हे सोपं जाईल, ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांचा सराव आहे, ज्यांचं वाचन चांगलं आहे, त्यांना हे खूप सोपं जाईल। पण ज्यांनी वाचून कधीच पाहिलं नाही, अवांतर वाचन कधीच केलं नाही, त्यांना मात्र हे कठीण जाईल, हे समजून घ्या। पण तरी सराव करणं गरजेचं असतो। आपण सरावासाठी प्रश्न पण देतो आणि हे पण घ्या, ठीक आहे ना। निराशेच्या गर्तेत गेलेल्या व्यक्तीला पुन्हा विचारांची व पैशांची उभारी देण्याचे काम चांगले मित्र करतात की वैभवाची, आधाराची, सकारात्मकतेची की धार्मिकतेची। काय म्हणतो तो, एक मनुष्य आहे, तो गेला निराशेच्या गर्तेमध्ये, म्हणजे तो नाराज झाला, तो डिप्रेस झाला, तो उदास राहतो आजकाल। याचं कारण काय असेल? निराशेच्या गर्तेत गेलेल्या व्यक्तीला त्याला पुन्हा आपल्या ट्रॅकवर आणायचं असेल तर मग काय करावं लागेल? म्हणून निराशेच्या गर्तेत गेलेल्या व्यक्तीला पुन्हा विचारांची सोबत आणखी शब्द कोणता लावायचा? पैशांची उभारी देण्याचे काम मित्र करतो की वैभवाची, आधाराची, सकारात्मकतेची की धार्मिकतेची? आता बघा फरक, इथे जर म्हटलं तर हे 5ही शब्द बरोबर आहे, पण जास्त करेक्ट कोणता आहे? त्याला विचार, तो जो मुलगा, तो जो माणूस निराशेच्या गर्तेत गेला, त्याला काय पाहिजे? निराशाच्या अपोजिट शब्द कोणता आहे तर सकारात्मकता हा लागतो। निराशाच्या गर्तेत गेला, त्याला सकारात्मकता द्या। त्याला पैशाची गरज नाही आहे, जर पैसे असेल ना तो श्रीमंत होऊ शकतो। त्याला वैभवाची गरज नाही आहे, श्रीमंत माणसे सुद्धा निराशेच्या गर्तेत जातात, म्हणून त्याला वैभव पण नको। आधाराची, त्याला कसला आधार? त्याला कुटुंब आहे, पैसा आहे, बँक बॅलन्स, सगळ्या गोष्टी आहे, त्याला पाहिजे सकारात्मकतेची जोड।
कारण तो गेलेला आहे निराशेच्या गर्तेत. म्हणजे इथे धार्मिकता पण नाही, ठीक आहे ना, काही संबंध नाही. आणि मग म्हणून या 5 पैकी हा शब्द कसा बरोबर राहतो तर हे आपल्या समजवर डिपेंड आहे. तुम्हाला समज किती एखाद्या गोष्टीचा, जर समज असेल, आणि हा समज कसा येतो, हा वाचनाने येतो. जर तुमचं चांगलं वाचन असेल तर तुम्हाला हे सहज येईल, अदरवाईज येणार नाही. समजून घ्या. महामार्गावर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची काय चालली होती? तडफड चालली होती, बोलाचाली चालली होती, कारकुनी चालली होती, फडफड चालली होती की धावपळ चालली होती? तर इथे शब्द तडफड बघा. महामार्गावर वाहनं असतात, हायवेजवर वाहनं असतात, ठीक आहे ना. जलमार्गावर काय असते? जलमार्गावर नाव असते, नाव, बोट, नाव, जहाज. त्यांची तडफड काय? तडफडचा काही विशेष नाही आहे. बरं, बोलाचाली हे माणसं आहेत का? माणसं करेल बोलाचाली. कारकुनी म्हणजे क्लरिकल काम. जहाजांची कारकुनी कसं होईल? फडफड, एखादा पक्षी मरताना फडफड करतो. धावपळ, जहाजांची धावपळ. म्हणजे जसं आता समजा हा हायवे आहे, ठीक आहे ना, हा हायवे आहे आणि इथे कसं वाहनांची कशी असते, इथे रेलचेल आहे, वाहनांची वाहतूक चालावी, ठीक आहे. तशीच आता हा समजा जलमार्ग असेल, तर जलमार्गांवर नावा होत्या, अनेक जहाज होते, आणि म्हणून त्यांच्या आपण धावपळ हा शब्द जास्त करेक्ट म्हणू शकतो. कारण या ठिकाणी हे 4 शब्द इरिलेटिव्ह आहे. म्हणून म्हणतो तुम्हाला या सर्वांचा सराव करणं गरजेचं आहे. तुम्ही जितकं जास्त सराव कराल तुम्हाला हे तेवढं सोपं जाईल. सराव कशाचा? तर वाचनाचा. अवांतर वाचन आपल्याला आलंच पाहिजे, आपण केलंच पाहिजे, ठीक आहे ना. ह्यासाठी तुम्हाला एडिटोरियल पेजेस वाचावे लागेल न्यूजपेपर्समधले, मग कोणताही पेपर घ्या. परंतु जर इंडियन एक्सप्रेस घेतला किंवा महाराष्ट्र टाइम्स घेतला तर हे स्टँडर्ड आहे. इंग्लिशमध्ये बघितलं तर द हिंदू घेतला किंवा इंडियन एक्सप्रेस घेतला तर सहज तुम्हाला समजतील, ठीक आहे ना. आणि त्यावरचेच प्रश्न पेपरला बऱ्याचदा येतात. संतांनी माणसाला महत्त्व दिले, माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्काराची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही राहू शकत नाही. कसा? एकरूप राहू शकत नाही, एकाकी राहू शकत नाही, एकटा राहू शकत नाही, एकाग्र राहू शकत नाही, की एकनिष्ठ राहू शकत नाही. त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून माणसाने कुणालाही दुखावता कामा नये, शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. या झाल्या आदर्शवादी गोष्टी, ठीक आहे ना. याला म्हटलं जाते आदर्शवादी गोष्टी. मात्र आपल्याला आदर्शवादी गोष्टीमध्ये पडायचं नाहीये, आपल्याला उत्तर शोधायचं आहे. संतांनी माणसाला महत्व दिले. आता बघा, सेंटर पॉइंट कोणता आहे? माणूस आहे, ठीक आहे ना. माणूस आदर्श व्हावा, त्याने म्हणजे कोणी माणसाने सुसंस्काराची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, कोणी माणसाने एकोप्याने राहावे. माणूस कधीही मग कसं राहू शकत नाही? माणूस कधीही एकरूप राहू शकत नाही, एकाकी राहू शकत नाही, एकटा, एकाग्र की एकनिष्ठ. आता जसं पाहिलं तर 5ही उत्तर बरोबर वाटते, 5ही ऑप्शन्स बरोबर वाटते. पण नेमकं त्याचा सार काय आहे? बघा काय म्हणतो तो, संतांनी माणसाला महत्व दिले, माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्कार जोपासना करावी. म्हणजे माणसाचं चांगलं व्हावं, माणूस एकत्र यावा, ठीक आहे ना, एकोप्याने राहावा. म्हणून एकोप्याने राहावं. माणूस कधीही एकरूप राहू शकत नाही, होऊ शकत नाही, कारण कोणाला राहायचा एकरूप, तो वाक्यातही बसत नाही बरोबर, ठीक आहे ना. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही की एकटा राहू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल सर एकाकी आणि एकटा हे तर बरोबरच आहे, हे सारखंच आहे, समान आहे, ठीक आहे. आपण म्हटलं एकाग्र राहू शकत नाही हे चुकीचं आहे, तो राहू शकतो. एकनिष्ठ राहू शकतो म्हणजे हे राहू शकत नाही. तो काय म्हणतो? माणूस कधीही राहू शकत नाही म्हणजे तो एकरूप राहू शकत नाही, काय राहू शकतो, तो एकाग्र राहू शकतो, एकनिष्ठ राहू शकतो, पण तो कधी एकाकी किंवा एकटा राहू शकत नाही. मग आता एकाकी आणि एकटा यामध्ये काय फरक आहे? एकाकी म्हणजे लोनली आणि एकटा म्हणजे अलोन. आता यामध्ये काय फरक आहे? अलोन म्हणजे मी जर म्हटलं असेल लिव्ह मी अलोन म्हणजे मला काम करू द्या, लिव्ह मी अलोन, मला एकट्याला सोडा, मला काम करू द्या. ही गोष्ट कधी कधी पॉझिटिव्ह किंवा कधी कधी निगेटिव्ह होते, लिव्ह मी अलोन. पण लोनली जर म्हटलं, गाणं आठवा ते, लोनली तेरे बिन ओ बावरिया, ते लोनली म्हणजे एकाकी. आता लोनली म्हणजे एकाकी माणूस पडतो, मला मित्र नाहीये, घरदार कोणी नाहीये, विचारणारं कोणी नाहीये, गर्लफ्रेंड नाहीये, मला कोणीच नाहीये, मी एकाकी पडलो.
निगेटिव्ह गोष्ट आहे. एकाकी असणे चुकीची गोष्ट, निगेटिव्ह गोष्ट आहे. पण एकटा, हा एक काम कर, मी एकटाच आहे, मला घ्यायला येऊन जा, मी एकटा आहे. म्हणजे एकटा हा पॉझिटिव्ह आहे, एकाकी निगेटिव्ह आहे. म्हणून तो एकाकी राहू शकत नाही. माणूस एकाकी राहू शकत नाही. एकटा राहू शकतो काम करायला, अभ्यास करायला, तो एकटा राहील, पण एकाकी राहू शकत नाही. हा फरक आहे. हा तुम्हाला समजला पाहिजे. म्हणजे हे मराठी आहे. त्या IBPS मध्ये तुम्हाला व्याकरण विचारत नाही. एखादा प्रश्न आला ऐकून बसणं लिंग वचनावर किंवा काळावर, ठीक आहे ना. इथे हे IBPS मध्ये तुम्हाला एकदम विचारणार ते लँग्वेजचा सेन्स. म्हणून तुम्हाला हे समजलं पाहिजे. एकाकी राहू शकत नाही, त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून माणसाने कोणाची भावना दुखवता कामा नये वगैरे, या गोष्टी आदर्शवादी आहे. ठीक आहे. असा भयंकर अपघात झाला असता स्टेशन मास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि या घटनेचा अभ्यास करायला लागले. बघा, असा भयंकर अपघात झाला असता म्हटलं, झाला काय नाही. स्टेशन मास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि मग ते या घटनेचा अभ्यास करायला लागले. विचार, संशोधन की पंचनामा? पंचनामा. निराकरण पण नाही. निराकरण म्हणजे तुमच्या शंकेचं निराकरण केलं जाते. अभ्यास करायची वेळ आहे का ती? अपघात होणार होता, स्टेशन मास्तरांनी तो थांबवला आणि लगेच पंचनामा करायला सांगितलं. विचार नाही करणार, संशोधन नाही करणार. संशोधन वेगळी गोष्ट आहे. पंचनामा हा विषय महत्वाचा आहे. ठीक आहे ना. 6 बघा, मजबूत असेल तर त्यावर मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात. काय मजबूत? वास्तू मजबूत, भूमी मजबूत का पाया मजबूत? पाया मजबूत. जमीन हिंमत नाही. तसं जर पाहिलं तर सगळंच पाहिजे. तसं जर पाहिलं तर 5ही ऑप्शन्स टाकले तरी वाक्य येऊ शकते, बरोबर होऊ शकते. परंतु 5 पैकी मग कोणतं बरोबर? तर मग 5 पैकी हे पाया नावाचा शब्द बरोबर. ठीक आहे ना. पाया मजबूत असेल तर कोणती इमारत आहे की नाही? इमारत राहते उभी पायावर. भूमी, जमीन, हिंमत, वास्तू हे तर आहेच. पाया महत्वाचा. एखादी कला आत्मसात करायची असेल तर एकाग्र करून निष्ठेने कार्य करायला हवे. तर धन एकाग्र करून, तन्मन एकाग्र करून, चित्त, एकाग्रता, मन, सगळं काय वाटते सगळेच आपल्याला. ऑप्शन्स मध्ये सगळे बरोबर दिसतात. नेमकं त्यातून कोणतं काढायचं? हाच हाच जो ऑरा आहे ना IBPSचा, हाच इंग्लिश मध्ये पण असतो. वाटते 5ही बरोबर आहे. तुम्ही IBPS पेपर बघा बँकिंगचे, वाटते 5ही ऑप्शन बरोबर आहे. त्यातला कोणता जास्त करेक्ट आहे तो निवडायचा असतो आपल्याला. ठीक आहे. आणि त्याची ही मिरर इमेज आहे मराठीमध्ये. एखादी कला आत्मसात करायची असेल तर धन एकाग्र करून, धन आणि कला काही संबंध आहे का? नाही. तन्मन, तनही पाहिजे, मनही पाहिजे, तेव्हा एखादी कला आत्मसात होते. चित्त, फक्त चित्तच का? चित्त शब्द वेगळा आहे. चित्त म्हणजे मला चित्त लावायचं आहे, ध्यान लावायचं, हा शब्द वेगळे आहे. यांचा वापर वेगळा आहे. तन्मन कॉमन शब्द आहे. कला आत्मसात करायची आहे. समजा मला एखादी कला, डान्स शिकायचा आहे, डान्सची कला अवगत करायची आहे, माझं तन पण पाहिजे आणि मन पण पाहिजे. ठीक आहे ना. म्हणून तन्मन बरोबर आहे. एकाग्रता, मन किंवा नुसतं मन किंवा नुसतं धन हे बरोबर नाही. तर तन्मन पाहिजे, हा ऑप्शन करेक्ट आहे. समजलं ना. जरी रंगाने काळा असेल तर त्यातील रस मात्र गोडच असतो. मग काय, माणूस जरी रंगाने काळा असेल, आता प्रत्येक काळ्या माणसाचा रस, बरं माणसाचा कसा रस काढाल तुम्ही? असं होऊ शकत नाही. आणि प्रत्येक काळे माणसं चांगलेच असते असंही नाही. ठीक आहे ना. चहा जरी रंगाने काळा असेल त्यातील रस मात्र वेगळा असतो. चहा हाच रस आहे, म्हणून रस वेगळा काढायची गरज नाही. चहाचा रस थोडी काढणार आहे आपण. ऊस होईल बा. टरबूज तर हिरवं असते, काळं नसतेच. अंगूर हिरवं किंवा काळं असते. अंगूर बघू आपण. अंगूर जरी रंगाने काळा असेल, काळं, इथे काळं पाहिजे होतं, काळं असेल त्यातील रस मात्र गोड असते. इथे काळं नाही आहे, काळा आहे. पण इथे जास्तीत जास्त शब्द शोधतो ऊस. ऊस जरी रंगाने काळा असेल त्याचा रस मात्र गोड असते. ठीक आहे ना. असं सर्वसामान्यांची लुटमार होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँकेने कडक धोरण अवलंबले आहे. आता मग लुटमार होऊ नये, उलाढाल होऊ नये, आटापिटा, मानधनी की फसवणूक. आता लुटमार फसवणूक सारखीच आहे, एकच आहे. पण लुटमार मध्ये आणि फसवणूक मध्ये जो फरक आहे, तो फरक जर तुम्हाला समजला व्यवस्थित, तुमचं मराठीवर चांगली पकड असली, तो फरक समजला तरच तुम्ही उत्तरे काढू शकता. बघा, सर्वसामान्यांची काय
लुटमार होऊ नये. लुटमार कधी होते? प्रचंड प्रमाणात लुटमार केली असं म्हणतो का आपण? म्हणजे फसवणूक केली प्रचंड प्रमाणात? नाही, लुटमार म्हणजे आधीच्या काळात लुटमार व्हायची, आता फसवणूक होते. म्हणजे डाकू लुटमार करतात, शिकलेले लोक फसवणूक करतात, समजून घ्या. आणि म्हणून सर्वसामान्यांची फसवणूक करू शकते की लुटमार करू शकते, म्हणून रिझर्व्ह बँकेने बँकेचे कडक धोरण अवलंबले आहे. सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये म्हणून, फसवणूक होऊ नये म्हणून. लुटमार नाही, लुटमार शब्द थोडासा तीव्र होईल या ठिकाणी, शोभणार नाही. उलाढाल, आटापिटा किंवा मानहानी हे नाही जमणार, ठीक आहे ना. असं झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यांनी, थोडस ललित साहित्य आहे. झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यांनी, गवत खाली असते, गळून पडणाऱ्या पानाकडे, झाडाचं पान गळून पडलं, पानाकडे तक्रार केली, कारण त्यांची झोपमोड होऊन त्याच्या गोड गोड स्वप्नांचा काय झाला होता? चुराडा झाला होता. हे शब्द, हे जे स्वप्नांचा चुराडा होणे ही फ्रेज आहे, ठीक आहे ना. तुकडा झालता काय? नाही. भुगा, निराशा, नाश नाही, स्वप्नांचा नाश झाला नाही, चुराडा झाला. स्वप्नांचा चुराडा होणे हे वाक्य, हे वाक्प्रचार जर तुम्ही कुठेतरी वाचलं असेल, ऐकलं असेल, वापरलं असेल तर तुम्हाला सहज येईल. पण जर तुमचा संबंध नसेल मराठी सोबत, स्वप्नांचा चुराडा होतो, स्वप्नांचा नाश होतो, स्वप्नांचा अधपात होतो, तुकडा होतो, काय होतो हे तुम्हाला माहित नसेल, तुम्ही कधीही वापरलं नसेल, बोलले नसाल, ऐकलं नसेल, वाचलं नसेल तर तुम्हाला कठीण जाईल. म्हणून म्हणतो मराठीचं वाचन करत चला, अवांतर मराठी वाचत चला, ते खूप जास्त आवश्यक आहे. महर्षी कर्वे यांनी जलप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र काय घडवले, बिंबवले, दाखवले, ऐकवले की सांगितले? तसंच चारही बरोबर आहे, पाचही बरोबर आहे. घडवले होणार नाही, पण बिंबवल्या जाऊ शकते, दाखवल्या जाऊ शकते, ऐकवल्या जाऊ शकते किंवा सांगितले जाऊ शकते. नेमकं कोणतं बरोबर? तर फरक बघा. महर्षी कर्वे यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले हा शब्द महत्वाचा आहे. दाखवले नाही हे महत्व आहे. दाखवलं का असं नाही, ऐकवलं का नाही, सांगितलं का? महात्म्य सांगत नसते किंवा ऐकवत नसते, त्या बिंबवत असते. संस्कार बिंबवले, ठीक आहे ना. म्हणजेच बिंबवणे हा शब्द प्रयोग आपल्याला करता आला पाहिजे, ठीक आहे. संस्कार करतो सुद्धा आपण. बैलगाडीचा एक बैल धडधाकड. आता बैलगाडीचा एक बैल धडधाकड, दुसरा बैल, आता समजा एक जर धडाकड असेल तर दुसरा कसा असेल? मग कमजोर असेल. रिकामी जागा, रोगट, लंगडा असेल तर ती बैलगाडी चांगले कार्य पार पाडू शकणार नाही, बरोबर आहे. बैलगाडी चालवायची आहे आपल्याला तर दोन्ही बैल कसे पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे. पण एक धडधाकड, हा एक धडधाकड आणि एक असा कसा? बलाढ्य, रोगट आणि लंगडा. आता मला सांगा, रोगट आणि लंगडा, धडधाकड हा जर पॉझिटिव्ह शब्द आहे आणि वाक्याचा अर्थ काय सांगतो असेल तर बैलगाडी चांगले कार्य पार पाडू शकणार नाही. म्हणजेच इथे धडधाकटच्या ऑपोजिट पाहिजे. धडधाकट बलाढ्य नाही, शक्तिशाली नाही, म्हातारा ठीक आहे, कमकुवत ठीक आहे, दुबळा ठीक आहे. आता काय लिहावं? बैलगाडीचा एक बैल धडधाकट आणि दुसरा बैल म्हातारा. बघा, इथे जर असतं जवान, तरुण, तर मग म्हातारा चाललं असतं, पण इथे चालणार नाही. धडधाकट विरुद्ध कमकुवत होईल, पण दुबळं पण होणार नाही. दुबळं शब्द वेगळा आहे थोडासा, कारण दुबळं असेल तर मग त्याला आणणारच नाही ना आपण झुंपायला, पंडित झुंपायला. आणि म्हणून बैलगाडीचा एक बैल धडधाकट आणि दुसरा कमकुवत, रोगट व लंगडा असेल तर ती बैलगाडी चांगले कार्य पार पाडू शकणार नाही. म्हणजेच तुम्हाला इथे दुबळा नको तर कमकुवत शब्द पाहिजे. तसं कमकुवत, दुबळा किंवा म्हातारा ते एकच ह्याच्यातले आहे, पण तो दुबळा नाही म्हणू शकणार आपण, कमकुवत. कारण धडधाकटच्या ऐवजी कमकुवत, बलाढ्य ऐवजी दुबळा, असं, ठीक आहे ना. स्त्रियांना त्यांच्या दिनचर्येची काय रिकामी जागा सोडून बाजूला सरकता येत नाही. स्त्रियांना त्यांच्या दिनचर्येची चाकोरी सोडून, व्यापकता सोडून, एकता सोडून, निष्ठा सोडून, आशा सोडून, शब्द का बरेच तुम्हाला लिहिता या ठिकाणी ऑप्शन मध्ये. पण दिनचर्येची एक चाकोरी असते. चाकोरी म्हणजे एक
एक शेड्यूल असतो आपला, आपली एक डेली रुटीन असते, एक चाकोरीत काम करतो आपण, सगळेच काम करतो, ठीक आहे ना. म्हणून स्त्रियांना त्यांच्या दिनचर्येची चाकोरी सोडून व्यापकता नाही, व्यापकता हा शब्द खूप मोठा होणार, एकता तर होणार नाही त्या ठिकाणी, निष्ठा आशा हे काही शब्द वगैरे नाही. म्हणून स्त्रियांना त्यांच्या दिनचर्येची काय चाकोरी असते, चाकोरी म्हणजे शिस्तबद्धता, एक रुटीन वगैरे, ठीक आहे ना. इथे आशा निष्ठा अशासारखे भावनिक शब्द पाहिजे नाही. फणसाला फुले धरत नाही पण पौष माघात त्याला हिरवे, आता हा शब्द थोडासा तुम्हाला समजायला पाहिजे, त्याला हिरवे कोके धरतात, ते फुगीर मिरची सारखे, त्याला कोके म्हटलं जाते, ठीक आहे ना. पाने फळे वगैरे नसते ते. करून वाचवलेली गोष्ट म्हणजे बचत हा शब्द पैशांसोबत संबंधित आहे. मग तडजोड करून वाचवलेली शब्द की काटकसर करून की जीवाचे रान करून, उपासमार करून की वेळेचा अभाव करून, तर वेळेचा अभाव तर होणारच नाही, 4 शब्द लागू शकते. तडजोड करून वाचवलेली गोष्ट म्हणजे बचत, बरोबर आहे. काटकसर करून वाचवलेली गोष्ट म्हणजे बचत, बरोबर आहे. जीवाचे रान करून वाचवलेली गोष्ट म्हणजे बचत, बरोबर आहे. उपासमार करून वाचवलेली गोष्ट म्हणजे बचत, बरोबर आहे. पण तरीही जीवाचे रान आणि उपासमार हे सुद्धा तुम्हाला क्रॉस करता येते, कट करता येते. कारण कसं आहे, जीवाचे रान कोणी करते काय, जीवाचे रान कोणी करून बचत करते काय. समजा आता आपण जर बचत करत असू, काही शब्द वाचवायचे, आपला बघा 10,000 आहे, जरा 2-3 हजार सेव्हिंग करायचे आहे, तर आपण काय जीवाचे रान केले काय, उपासमार केले काय आपण नाही. आता हे तडजोड आणि काटकसर या शब्दांमधला शब्द कोणता पाहिजे, कोणता करेक्ट वाटेल तो तुम्हाला ओळखायचा आहे, आणि त्यातच सगळं सार आहे, ठीक आहे. मग आता तडजोड करून आणि काटकसर करून, तर पैशा संदर्भात शब्द आहे म्हणून काटकसर करून आपण पैसा जोडतो. तडजोड ही प्रत्येक गोष्टीत होते, तडजोड प्रत्येक गोष्टीत होते. गाडीने सापडले आपण एसटीने जातो, एसटी सापडले प्रायव्हेटने जातो, तरी तडजोड. काटकसर वेगळी, काटकसर हे नेहमी पैशा संदर्भातच असते, आणि म्हणून बचत जर आलं तर पैसा आला म्हणून काटकसर आली, समजलं. श्यामच्या या पुस्तकामुळे सर्वत्र लौकिक झालेले व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी. ते एक मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक होते. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे आहे. आपल्याला हे तर काय करायचं, खूप मोठं वाक्य देऊन टाकेल, त्याचं काही गरज नाही आपल्याला. फक्त काय पाहिजे आपल्याला, श्यामच्या या पुस्तकामुळे सर्वत्र काय झालेले व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी. लौकिक झालेले, प्रसिद्धी, अजरामर, दृढ की प्रगट. आता बघा, श्यामची आई या पुस्तकामुळे सर्वत्र लौकिक झालेले व्यक्तिमत्व, लौकिक असं म्हणतो का आपण, हा लौकिक आहे बा नाही, त्याचा लौकिक समोर घे. लौकिक नाही झाला, लौकिकता प्राप्त झाली, लौकिक हा शब्द या ठिकाणी होणार नाही. लौकिक झाला, प्रसिद्ध झाले, साने गुरुजी लौकिक झाले, पण अजरामर हे जास्त करेक्ट होऊ शकते, कारण श्यामचे पुस्तक आहे, पुस्तक हे अजरामर असते. लौकिक आता जे लोक आहेत त्यांचा लौकिक होतो, त्यांना प्रसिद्धी मिळते, असं म्हणतो का आपण. गांधीजी लय प्रसिद्ध होते बा नाही, त्यांचा लौकिक आहे. मोठ्या माणसांची लौकिकता असते. आपल्याला आणखा गोष्ट, तो रील स्टार, तो ना रील स्टार आपल्या शहरातला, तो खूपच प्रसिद्ध झाला, तर त्याची प्रसिद्धी असते, लौकिकता असते. पण अजरामर कोण होता, महान माणसं. आणि म्हणून मग श्यामची या पुस्तकामुळे सर्वत्र अजरामर झालेले व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी, समजलं ना, असा अर्थ. बघा, वाटतं तेव्हा सोपं नाही आहे, हे सोपंच आहे, पण वाचणाऱ्यासाठी सोपं आहे. सहज ज्याला मराठी समजेल तो करू शकते, त्याच्यासाठी सोपं आहे. पण जर अभ्यास नाही केला आणि आपला आतापर्यंत संबंध नाही आला मराठीसोबत, तर तुम्हाला हे कठीण जाईल. म्हणून सराव करणं गरजेचं आहे, ठीक आहे ना. बाळ लहानपणापासूनच हुशार व काय हट्टी होते. ते नेहमी खरे बोलत असत. ते अभ्यासात व खेळातही हुशार होते. त्यांनी लोकजागृतीसाठी आणि ब्रिटिशांच्या जुलमी कारभाराबाबत लिहिण्यासाठी केसरी व मराठा नावाची वृत्तपत्रे सुरू केली. म्हणजे हा बाळ कोण आहे, कोणताही बाळ नाही, तर लालबाग पाल मधला बाळ गंगाधर टिळक आहे, ठीक आहे ना. मग आता बघा, बाळ लहानपणापासून हुशार व कसे होते, हट्टी होती. काय हट्टी आणि जिद्दी, वाटतं सारखंच पण वेगळे शब्द आहे. जिद्द म्हटली की याच्यामध्ये एक गोष्ट पॉझिटिव्ह असते, की त्याला जिद्द आहे काय करून दाखवण्याची. हट्ट म्हटला तर तो दुराग्रही हट्ट असतो, नाही मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. हट्ट आपण आपल्या लहानपणी करू शकतो, आपल्या आई बाबांसमोर करू शकतो, जे आपले हट्ट पुरवतात त्याच्यासमोर करू शकतो.
पण जिद्द जिद्द आपल्याला ओपन माइंड देते. आपण मोठं झाल्यानंतर जिद्दी होतो, मला हे पाहिजेच, मला हे करायचंच आहे, करूच. जिद्द, हट्ट, जिद्द हा फरक आहे. ठीक आहे ना. बंड नाही, शांत किंवा पराक्रमी नाही. बाळ लहानपणापासून हुशार व शांत. शांत कसा कराल तो बंड? तो जर ब्रिटिशांच्या जुलमी कारभाराबाबत लिहून राहिला म्हणजे तो शांत किंवा पराक्रमी, शांत किंवा बंड नाही, पराक्रमी होऊ शकते. परंतु जिद्दी हा शब्द जास्त महत्वाचा ठरतो. पराक्रमी तो काय तलवार घेऊन गेलता काय? नाही, जिद्दी. ठीक आहे. बाळ गंगाधर टिळक पराक्रमी होते, पण आपण शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना किंवा अन्य राजा महाराजांना पराक्रमी म्हणू शकतो. हे जे समाजसेवक होते किंवा राजकीय नेते होते ते त्यांना आपण जिद्दी म्हणू शकतो. ठीक आहे ना. निष्क्रिय माणसं आणि अति अहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. आपल्या ह्याच बुद्धीपायी आपण एकटे पडलो आहोत हेही ते मान्य करत नाही. आपल्या ह्याच बुद्धीपायी की स्वभावापायी की अट्टहासापायी, जीवनापायी चालेल, जीवन चाल सोडून द्या. स्वभावापायी होईल, बुद्धीपायी पण नाही, अट्टहासापायी. आता अट्टहास आणि स्वभाव, तर निष्क्रिय माणसं आणि अति अहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. त्यांचा या स्वभाव आहे, त्यांचा हा अहंकारचा स्वभाव आहे, आळशी हा स्वभाव आहे. ठीक आहे ना. असा अर्थ. प्रत्येक राज्याची भाषा व संस्कृती, चालीरीती, परंपरा वेगवेगळ्या आहेत. तसेच प्रत्येकाला आपल्या भाषेचा, संस्कृतीचा व मातृभूमीचा काय सन्मान तर आहेच, अभिमान पण आहे, आदरभाव पण आहे, गर्व पण आहे. मग नेमकं काय लिहायचं? आपल्याला आपल्या संस्कृतीचं काय असते, मातृभूमीचं काय असते, अभिमान असते. म्हणतो ना आपण प्रत्येक वेळेस, हा तुमचा आदर आहे, पण माझ्या संस्कृतीचा मला अभिमान आहे, त्याचा पायी कोणाची पात्रता सदैव अंकी पाने. म्हणून आपण प्रार्थना म्हणजे अभिमान. तसा तर अभिमान हा शब्द थोडासा निगेटिव्ह आहे. अभिमान मत करा, मी मेरा भला मैं ही भला. ठीक आहे ना. अभिमान सुद्धा वेगळा आहे, वेगळा आहे. इथे तो चालेल. ठीक आहे ना. इथे तो चालेल. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञान या संशोधनामुळे विश्व जवळ आले. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या दशकात की शतकात हे विश्वची माझे घर आहे ही संकल्पना मांडली होती. तर शतक महत्वाचं. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हे सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील काय रहस्य, बोध, स्वार्थ, मर्म. तर मर्म होते या करण्यामागील संतांचं मर्म. याच्यामधलं मर्म काय? संत शब्द आला की रहस्य, बोध वगैरे शब्द येतात, स्वार्थ निघून जाईल, स्रोत निघून जाईल, पण मर्म हा शब्द जास्त महत्वाचा. बघा, स्वतः चांगले वागावे, स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा, असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हे सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. आपण म्हणतो ना, हे करण्यामागील याचं काय मर्म असावं? मर्म. आता ज्यांना मर्म हा शब्द माहित नाही तुमच्यापैकी त्यांना मात्र अभ्यास करण्याची गरज आहे. ठीक आहे ना. रहस्य शब्द वेगळा आहे. ऐतिहासिक कादंबरी लेखनात इतिहासाच्या गाड्या अभ्यासाची गरज असते, बरोबर काय नसतं. पण त्याचबरोबर लेखकाची अगाध सुद्धा पणास लावावी लागते. म्हणजे इतिहासकार आहे, त्याला इतिहास संशोधन करायचं आहे, तर काही गोष्टी काय त्याला लेखनात तर पाहिजेच, गाडा अभ्यास तर पाहिजेच, पण सोबत त्याचबरोबर लेखकाची अगाध सहनशक्ती पण नाही, विचारशक्ती काय होऊ शकते, शब्द पण गरजेचं नाही, कल्पना शक्ती, निर्णय पण नाही, विचार किंवा कल्पना याच्यामधले कल्पना शब्द जास्त शब्द करेक्ट राहणार आहे, विचारशक्ती नाही तर कोणी करते. कल्पना एक हुशार माणूसच करू शकतो. आणि म्हणून ऐतिहासिक कादंबरी लेखनात इतिहासाच्या गाड्या अभ्यासाची गरज आहेच, कायमच असते, पण त्याचबरोबर लेखकाची अगाध कल्पना शक्ती सुद्धा पाहिजे. म्हणजे इथे हे पुरावा मिळाला, ही बखर मिळाली, हा म्हणजे हे झालं. पण मग जे उत्तर उलगडले नाही ते कशी असतील, त्यांचं उत्तर काय असेल, ही घटना कशी घडली असेल, याच्यामागे कोण असेल, तर हे कल्पना शक्ती सुद्धा पाहिजे इतिहासकाराला, तेव्हाच तो प्रॉपर इतिहास लिहू शकतो. आपला इतिहास इतका खराब करून टाकला ह्या लोकांनी, त्यांच्यावरती ते नव्हते, त्यांनी एवढा खराब करून टाकला की सांगता सोय नाही. इतिहास 3 प्रकारचे असतात, एक प्रत्यक्ष घडलेला, एक तुमच्या समोर आलेला आणि एक लिहिलेला. ठीक आहे ना. असे अनेक प्रकार आहेत इतिहासाचे. हे पण याच्यापेक्षा वेगळे होऊ शकतो. वाईट मार्गाने संपत्ती जोडू नये, अशी संपत्ती हे
धन असते, वाईट मार्गाने संपत्ती जोडली. हे काय असते? दैवाचे का, देवाचे का नाही, कुकर्माचे बरोबर आहे, चोरीचे बरोबर आहे, पापाचे बरोबर आहे. याच्यापेक्षा म्हणतो बरं पापाचे धन म्हणतो ना, अरे पापाचं धन आहे सगळं, कुकर्माचं धन आहे म्हणतो का, म्हणतो का हे चोरीचं धन आहे बघ. एखाद्या माणसाने खूप माया जमवली, खूप पैसा जमवला, आपण त्याला काय म्हणतो? पापाचं धन आहे सगळं, पापाचं धन आहे. चोरीचं म्हणतो काय? त्यानं चोरी केली काय? त्यानं पाप केलं. ठीक आहे ना, पाप म्हणजे सर्वच गोष्टी आल्या. आळस हा माणसाचा दुर्गुण आहे. अशी व्यक्ती उत्साहीपणे कोणतेही काम करत नाही, त्यामुळे हाती घेतलेले काम पूर्ण होण्याऐवजी ती खोळंबून राहतात. आळसे कार्यभार नासतो. एक हे आहे ना, अभंग आहे ना, आळसे कार्यभार नासे, आळसे कार्यभार नासे किंवा आळसे कार्यभार नासतो. ठीक आहे ना, असा अर्थ. आता तुम्ही म्हणाल सर हे कसं तुम्ही उत्तर बरोबर लिहिलं? कार्यभारच. आळसे विनाश नासतो काय? नाही. सत्कर्म नासते काय? नाही. जीवन नासते, प्रगती नासते. पण ते कार्यभाग का केलं? कारण तसं ते एका ओवीत म्हटले गेलेलं आहे. एक ओवी आहे, तुम्ही टाका गुगलवर, तुम्हाला दिसेल ते. आळसे कार्यभार नासतो, समोर तुम्हाला काय ते दिसेल. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला मराठीचा अभ्यास करता करता तुम्हाला मराठीच्या साहित्याचा, अभंगांचा, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण पेपरला काही सांगता येत नाही, पेपरला काही बनवू शकतो. ठीक आहे ना. जो आपल्या आनंदात सोबत असतो, दुःखासोबत असतो आणि आपण जर वाट चोख असेल तर हात पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र. हात पकडून, शब्द पकडून सोबत, कान पकडून. कान पकडणे ही एक इडियम आहे मराठीत, वापरलं ना. त्याला कान पकडून मी त्याला आणलं, त्याला चूक दाखवली, कान पकडून. ठीक आहे ना. म्हणून जो आपल्या आनंदात सोबत असतो, दुःखासोबत असतो आणि आपण जर चुकत असेल तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा आपला मित्र असतो. कान महत्वाचा आहे, कान पकडून. ठीक आहे ना. चलो थांबूया तिथे आपण. असे आपण 4 ते 5 लेक्चर्स घेऊ. ठीक आहे. मित्रांसोबतही सांगा, हा कोर्स नवीन आहे. ठीक आहे, हा तुम्ही घेऊ शकता, मित्रांना पण सजेस्ट करू शकता. थँक्यू. आणि काही अडचण आली तर विचारा. ठीक आहे. थँक्यू.